तर सामना सुरू होईल. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन, लेट्स प्ले, गेम ऑन. पहिला बॉल घेऊन येतो गोलंदाजी मार्क वरती. तर बिल्डिंग नंबर 17 चेअरमॅन सन्माननीय विजयजी फडे साहेबांचा देखील शुभ आगमन झाला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. विजयजी फडे साहेबांचा शुभ आगमन झालाय. बिल्डिंग नंबर 17 चेअरमॅन आहेत आणि अमोल दादांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे सर्वे सर्वांनी रासाचे अध्यक्ष अमोल दादांच्या शुभ हस्ते आपण तर रासाचे खजिनदार सन्माननीय ब्रिजेशजी पांडे दादांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत. विजयजी फडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. व्यासपीठावरती आलेल्या सर्वच पाहुण्यांचा मान्यवरांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये. मान्यवरांची मांदी आहे तुम्हाला मात्र पाहायला मिळते. दरम्यान चौकाराने सुरुवात केली आहे. युद्धाचा आघात चौकाराने केला. कॉम्बॉक्समध्ये बंधुप्रेम तुम्हाला पाहायला मिळतं कारण स्कोरिंग करतात रोहित. टीमची टोटल दरम्यान धावफलकावरती जर पाहिली तर धावसंख्या 5-7 लागल्या धावसंख्या. कारण पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर दरम्यान +4 अशा 5 धावा आणि त्यानंतर +1 सलग एकंदरीत पाहिलं तर 2 चेंडू आणि एकही फेअर डिलिव्हरी अजून आली नाही. तब्बल 0 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात 7. अनेक विक्रम या अंकामात देखील आम्ही पाहिले. 0 चेंडूमध्ये रोहित जर विचार केला तर 9 धावा देखील खर्च करताना पाहिला. आतापर्यंत किती झाल्यात? 7. रेकॉर्ड ब्रेक होईल का हा प्रश्न आहे. अनिकेत हा वेगळा रेकॉर्ड स्वतःच्या नावावरती करतील का? नाही, स्माईल आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. चांगले रेकॉर्ड सर्वांना भरायचेत पण खराब रेकॉर्ड त्यांच्याकडून तुटले गेले नाही पाहिजेत. कारण RCB देखील काल 49च्या पुढे गेली. त्यांना देखील दिलासा मिळाला त्यानंतर. आणि इथे लाईन खराब, नो बॉल. आता इथे मात्र पाहिलं तर धावसंख्या 0 चेंडूमध्ये 8. रेकॉर्ड ब्रेक होईल का हा प्रश्न आहे. भरपूर जवळ आहेत. 8 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात ना. अनेक वेगळे विक्रम तुम्हाला अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील. कारण तब्बल 41 धावांचं षटक देखील हाताळलं गेलं अंडरआर्म क्रिकेटमध्ये षटकार नसताना देखील. गोलंदाज तयार. यावेळेसची लाईन पाहिली जाईल पुन्हा एकदा. व्हाईट बॉल बरोबरी केली आहे. आता मात्र समांतर तुम्हाला पाहायला मिळतील. कारण जो रेकॉर्ड अंडरआर्म क्रिकेटमध्ये 0 चेंडूमध्ये 9चा इथे 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत अनिकेतने. आणि मी म्हटलं होतं 7 धावा जेव्हा खर्च केला तर रेकॉर्ड बरोबर होईल का. अनिकेतने स्माईल दिली होती. आता रेकॉर्ड ब्रेक होईल का हा प्रश्न आहे. अनोखा विक्रम आहे. ड्राईव्ह केला हा बॉल आणि इथे मात्र डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. वाचलेत हरकत नाही. दुसऱ्या क्रमांकावरती त्यांची इथे मात्र नक्कीच नाव घेतलं जाईल प्रत्येक ठिकाणी. ना आम्ही त्या गोलंदाजाचं नाव घेत नाही कारण ते आमचे जवळचे मित्र ज्यांनी 9 धावा खर्च केला होता. भरपूर मोठी स्पर्धा ती देखील होती. यावेळेला फटका चांगला आहे. कलात्मक फटका, रचनात्मक फटका आणि हा बॉल जातोय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. दरम्यान टीमची टोटल धावसंख्या धावफल करते 13 ऑन स्कोर कार्ड. टीमची टोटल धावसंख्या धावफल करते 13. यावेळेसचा फटका चांगला. स्वीपर कव्हर क्लिअर केला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि जर पाहिलं तर कॅप्टन पवन शेट्टीच्या बॅटमधून हा धमाका. यावेळची लाईन पाहिली जाईल. लाईन खराब आहे. आव्हान तर धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 18 धावा. 2 चेंडू पूर्वी हा बॉल आला असता तर चित्र वेगळं असतं. इथे यावेळची लाईन देखील पुन्हा एकदा खराब. काय करतायत अनिकेत हा प्रश्न आहे. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर 3 लिगल चेंडू हाताळलेत आणि आतापर्यंत विचार केला तर तब्बल 19 धावा खर्च केल्यात. भरपूर महागडे षटक. केवळ नाराज आहेत. उन्हाच्या तडाख्यामध्ये अनिकेतला टप्पा भेटत नाहीये, लाईन भेटत नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फ्लिक केलाय ऑन साईडला. मिड विकेटला फिल्डर आहेत. एकही धाव मिळणार नाहीये. हा बॉल डॉट. दिलासा मिळाला. आता अखेर सुटकेचा श्वास घेतला असेल अनिकेतने. टीमची टोटल 19.
आता लाईन स्विंगर फ्लिक केला बॉल फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहेत लॉंग लेगला. धावसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते तब्बल 20. शेवटचा चेंडू इथे मात्र शेष असेल या षटकातला. दरम्यान स्लॉक स्वीपचा फटका चांगला आहे. हा बॉल देखील जातोय 2 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. टीमची टोटल षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाखेरीज धावफल करती धावा 24-24 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 1. आणि डेडली पॅन्थर्स. आता गोलंदाजी मार्क वरती केबल आहे. जबाबदारी आता केबल वरती भरपूर मोठी, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल एकंदरीत पाहिलं तर 24 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती 24 धावा खर्च केल्या. तर आता केबल दुसरं षटक, पहिला बॉल केबलचा. स्लोअर वन होता, फ्लिक केला ऑन साईडला. फिल्डिंग चांगली तुम्हाला पाहायला मिळते डीपमध्ये. सिंगलने सुरुवात या षटकाची, संत सुरुवात, शांत सुरुवात. केवलला इथून मात्र जास्तीत जास्त डॉट बॉल हाताळावे लागतील, कारण 25 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या गेल्यात. आताशी आपण जर पाहिलं तर दुसरं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार राऊंड विकेटनं. यावेळची लाईन भरपूर चांगली आहे, बीट केलंय बॅट्समन बाबू. इथे मात्र आता डॉट झालाय. कानमंत्र दिलं जाईल, कशी बॅटिंग करायची ते सांगितलं जाईल, कोणता बॉल एक्झॅक्टली कुठे खेळायचा ते सांगितलं जाईल, कारण एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे पवन शेट्टी यांच्याकडे. आणि आता तो अनुभव शेअर केला, सांगितलंय समोरच्या बॅट्समनला, जेव्हा जेव्हा तुमच्या साथीदार, तुमचा पार्टनर जेव्हा स्ट्रगल करतोय धावा बनवायला, तेव्हा तेव्हा त्याला चांगल्या गोष्टी सांगणं, कशा प्रकारे बॅटिंग देणं, त्याला धीर देणं भरपूर गरजेचं आहे. दरम्यानचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला, वाईट लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे देखील मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. केवळ इकॉनॉमिकल आता मात्र गोलंदाजी करतोय. धावसंख्येच्या पहिल्या षटकामध्ये अनिकेतने खर्च केला, त्या कव्हर अप करण्याचं काम केवलने केलं आहे आत्तापर्यंत या 3 चेंडूंवरती. पवन ऑन स्ट्राईक, पवन टू केवल असं बॅटल तुम्हाला मात्र या बॉलवरती पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. यावेळेचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बाबूला बॉल हिट झालाय. आणि दरम्यानची ही सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. चिकित सिंगल, धावसंख्या कंप्लीट 27. ऑन स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. गोलंदाजी मार्क वरती 4 चेंडू 3 धावा खर्च करत असताना केवल यावेळेस स्टॉपेज बॉल हवेमध्ये आणि धावले होते, थांबले. जजमेंट आलं नाही एक्झॅक्टली बॉल कुठे मात्र जाईल हे कळालं नाही केवलला. रोहन देखील पुढे सरसावले होते. कॉलिंग असणं किती गरजेचं आहे यामध्ये समजून येत आहे. ॲज अ फिल्डर तुम्ही विचारलं पाहिजे जेल कोण घेणार आहे, आणि जर कॉन्फिडेंट तुम्ही असाल तर आय विल टेक इट, तुम्ही कॉल देखील करायला हवा. धावसंख्या धावफलकावरती 28. शेवटचा बॉल. यावेळीचा हा चेंडू देखील चांगला आहे. इथे देखील एकच सिंगल मिळेल. षटक संपन्न, एक चांगलं षटक मी तर म्हणेन ते म्हणजेच
गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर टीम शार्क 11 साठी, कारण केवलने या षटकामध्ये केलाय कमबॅक, 5 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल करती धावा 14.50 सरासरीनं 29 फॉर द लॉस ऑफ 0 आफ्टर 2. गोलंदाज तयार अजय. यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, एकच धाव इथे मिळेल. अजयच्या षटकाची सुरुवात सिंगलने मात्र तुम्हाला पाहायला मिळते. केवलने सिंगलने देखील सुरुवात केली होती केवलच्या षटकाची जर पाहिलं तर, आणि अजय देखील सिंगलने इथं मात्र या षटकाची सुरुवात करून देतो. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटम बॉलचं कनेक्शन नाही, डॉट बॉल. या मोठ्या बॅकलिफ्टने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेस फटका चांगला टर्न केला ऑन साईडला, बॉलला डीपमध्ये फिल्डर स्कोअर गेला, चांगला क्षेत्ररक्षण, इथे देखील एक धाव मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 24 होती. त्यानंतर कुठेतरी वाटलं होतं की किती धावा बनतील हा प्रश्न होता, आणि आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या दोन गोलंदाजाचा. दुसऱ्या षटकामध्ये केवलने खर्च केला 5, अजयच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 2 आल्यात. बॉल तयार अजय. चौथा बॉल यावेळेला फ्लिक केलाय, गॅप शॉट सिलेक्शन, 2 फिल्डर त्यांच्या मधून बॉल अगदी निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. पहिल्या षटकामध्ये 24 अनिकेतने खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये 5 खर्च केला केवलने, तिसऱ्या षटकामध्ये अजयने जर पाहिलं तर एक चौकार खाल्ला आणि 7 धावा खर्च करत असताना एक गडी बाद देखील केलाय. आणि टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते 36. 12.00 ची सरासरी तुम्हाला मात्र पाहायला मिळते प्रति षटका मागे. बाबू बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज अश्विन मैदानाच्या आतमध्ये, इनॅट नंबर 3 आणि पवन शेट्टी ऑन स्ट्राईक. बॉल तयार जय. जय सज्ज होतं गोलंदाजी मार्कवरती. चला बी फास्ट प्लीज, थोडं स्पीडअप करायचं, कारण यानंतर आपल्याला एक मॅच अजून कंप्लीट करायची आहे. त्यानंतर ब्रेक असेल ना, त्यानंतर आपण पुन्हा एकदा आपला शेड्यूल कंप्लीट करू. टीमची टोटल धावसंख्या 36.
आणि ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे, जर थोडा जरी बॉल ना मित्र म्हणे रोहित लेगस्टिकच्या जवळ आला ना, तर इनफिल्डच्या मधून जर गेला तर बॉल चौकारासाठी जरूर जाईल. कारण आउटफील्डमध्ये कोणत्याही प्रकारचे फिल्डर नाही आहेत. याच गोष्टीचा मी उल्लेख केला होता. फक्त फ्लिक करायचं आहे, गॅपमध्ये बॉल अडकलायचं. कारण ऑन साईडला जर फील्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहिलं कशा प्रकारे सजवलं गेलं, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर स्क्वेअरिश मिड विकेट आणि मिड विकेटला, त्यानंतर डीपमध्ये पाहायला गेलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील एक फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतं. आता परिवर्तन केलं, ही रणनीती चांगली आहे. कारण आता मात्र ऑन साईडला जर फिल्डिंग पाहिली तर डीपमध्ये स्क्वेअरिश मिड विकेटला एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. बॅकवर्ड पॉईंट तैनात आणि स्वीपर कव्हरला एक फिल्डर. ड्राईव्ह केलाय, फटका चांगला, अपिश खेळण्याचा प्रयत्न, वॉर कॅच. केवलने आपल्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केलंय. या मॅचची गोल्डन विकेट मिळवत असताना पवन शेट्टीची कॅप्टन आता मात्र तंबूच्या आश्रयाला. माफ करा, पवन शेट्टी अजूनही आहेत खेळपट्टीवरती. बाद झाला तो फलंदाज अश्विन, तिसऱ्या क्रमांकावरती जे गेले होते. आणि राहुल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. राहुल चव्हाण तुम्हाला मात्र पाहायला मिळतात. दरम्यान फ्लिक केला बॉल, ऑन साईडला फटका चांगला आहे, धावा देखील इथे चांगला मिळतील. हा बॉल मिड विकेट क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या बाहेर, देखणा फटका, 4 रन. आणि राहुल चव्हाण चौकारी मात्र त्याच्या बॅटमधून, त्यांचे वडील देखील तिथे उपस्थित आहेत. पिताश्री मॅचचा आनंद घेत आहेत. अमोल चव्हाण व्यासपीठावरती तुम्ही पाहता जे वडील आहेत, पिताश्री आहेत राहुल चव्हाण, यांच्यानी खुश आहेत. कारण त्यांच्या नक्कीच मुलाच्या बॅटमधून धावा येत आहेत. आल्याला चौकार लगावलाय, कॉन्फिडेंट वाढला असेल, आत्मविश्वास आता मात्र वाढला असेल. यावेळेस फटका खराब, या फटक्याला नाहीये जागा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. विकेटचं पतन, आल्या पावलांनी माघारी परततोय. राहुल चव्हाणची खेळी संपुष्टात. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती जर तुम्ही पाहिली तर तब्बल 41 आणि चेंडू आतापर्यंत शिल्लक असतील 2. दरम्यान इथे सिंगल कंप्लीट केली आहे. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या असेल टीमची टोटल 42, 42. गोलंदाज तयार होतोय. जय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी. यावेळेला शफल झाले होते, व्हाईट बॉल, लाईन पाहिली गेली आणि लाईन इथे मात्र भरपूर खराब तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या पाहिली तर एकने पुढे सरकत असताना टीमची टोटल 43, 43 धाव धावफलकावरती. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. शेवटचा चेंडू शेष या षटकामध्ये. यावेळेस फटका चांगला आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय. षटक समाप्त. चौथं 11.00 सरासरीने 44 धाव धावफलकावरती. 44 फॉर द लॉस ऑफ 3 आफ्टर 4.
पवन शेट्टी यांचा तुम्हाला मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती एकने पुढे सरसत असताना टीमची टोटल धावफलकावरती आमचे गुंडलिक कमाल सांगतात 47 धावफलकावरती 47. बॉल तयार. यावेळेस फटका भरपूर चांगला आहे. 2 फिल्डर त्यांना बीट करून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. तर ब्रजेशदत्त पांडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच आपण टॉस करतोय डेडली पॅन्थर्स आणि वल्चर सिम्प्ले. यावेळेला फटका चांगला आहे. अप्रतिम फटका, कलात्मक, रचनात्मक आपल्या स्टाईलने पहिली इनिंग समाप्त केली आहे. कॅप्टन कूल पवन शेट्टी यांनी धावसंख्या धावफलकावरती 56 तुम्हाला पाहायला मिळते आणि 57चं लक्ष दरम्यान उभं केलंय. ते म्हणजेच बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये टीम ईगल्सने शार्क 11 या टीम समोर थँक्यू सो मच प्रथमेश. तर आपण पाहू शकता नक्कीच आज वाढदिवस आहे आपण पाहतोय श्रेयसचा आणि नक्कीच त्याला देखील पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं आणि सर्वांकडनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि चला लगेच मॅच सुरू करायची आहे. चला ईगल्स टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे त्वरित. वेळ जास्त घेऊ नका पण आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. ईगल्स टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामी जोडी पाठवायची आहे. तर प्रथम बॅटिंग केली ती ईगल्स टीमनं आणि 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एकूण धावसंख्या बनवली 56 धावा आणि 57 धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी शार्क 11 टीमची मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे.
सेकंडवरती आपण पाहू शकता केवल उर्फ पांडा आणि नॉन सेकंड एंडला फलंदाज असेल. अजय अजय आणि केवळ ही जोडी असेल सलामी शार्क 11 टीमची. चला सामना सुरू करायचा आहे. थोडंसं डिस्कशन करतायत पंचांच्या सोबत आपण पाहू शकता. 57 धावेचं लक्ष आहे आपण पाहतो या मॅचमध्ये आणि 57 धावेचं पाठलाग इथून कशा प्रकारे करतील, कारण की इथून सुरुवात चांगली करावी लागेल. पावपेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल. बॅटिंग करत असताना शार्क 11 टीमला सलामी जोडीला आपल्या टीमसाठी नक्कीच एक चांगली स्टार्ट, एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. लक्ष मोठं आपण आपल्याला पाहायला मिळते. 57 धावेची गरज. 11.40 ची सरासरी प्रति षटकामागे गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. केवळ स्ट्रायकिंग एंडला सज्ज, गोलंदाजी मार्कमध्ये तयार गोलंदाज बाबू. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय आउटसाइड दी लेग स्टंप आणि यस पंचांचा इशारा नोचा येतोय. नो +1 एकूण मिळतील 2 धावा. अजय येतो स्ट्रायकिंग एंडला. पहिल्या बॉलवरती इथून एक्स्ट्रा स्वरूपानं 2 धावा मिळतात. खातं खुलं झालं शार्क 11 टीमचं. फुलर लाईनचा हा बॉल वेगवान चेंडू ऑप्शनची लाईन ठेवली जाते आणि वेगानं चेंडू निघून जातोय विकेट किपर पवनच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. चांगला बॉल यावेळेस मध्ये धावबाची संधी आणि इथून पंचांनी नकार दिला. यस पंच सांगतायत की फलंदाज सेफ असतील, पोहोचले गेलेत आणि इथून रन्स मिळते 1. जेवढ्या वेगानं आपण पाहिले गेले तर थ्रोपैकी आले तेवढ्याच वेगानं केवळनं देखील धाव कंप्लीट केली आणि टीमची टोटल 1ने पुढे सर केलं 3 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. केवळ आपण पाहू शकता एक स्टायलिश खेळाडू. हा बॉडी लँग्वेज देखील त्याची भरपूर चांगली आहे, परंतु या मॅचमध्ये खेळ देखील चांगला करावा लागेल. ओव्हर द विकेट बाबू तयार. यावेळेस मात्र यस नो चेंडू पंचांनी घोषित केला. हाईट फॅक्टरचा हा बॉल स्क्वेअर लेगला जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत यस डेली असेल 1च रन मिळेल. आपण पाहू शकता नो बॉलचा. ओव्हर द विकेट तयार बाबू. फटका चांगला समोर ड्राईव्ह केला बॉलला. शॉर्ट मिड आपला खेळाडू पसे डायरेक्ट जरूर झालं परंतु धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 1ने पुढे सर केलं 5 धावा फलकावरती. रोहित आमच्यासोबत जॉईंट आहेत. आपण पाहू शकता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये चांगली अपडेटिंग त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ऋषिकेश देखील असतील आमच्यासोबत. या दरम्यान सन्माननीय संजयजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर अजय कुंडारकर साहेबांचं देखील व्यासपीठावरती शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करूया. वेट अँड वॉच क्रिकेट. वाट पाहिली बॉलची, फक्त दिशा दिली, स्टेअर केला बॉलला. शॉट थर्डमॅनला जोपर्यंत खेळाडू फील्ड करते तोपर्यंत रन्स मिळेल 1. धावसंख्या एकूण केवळ 7 धावा फलकावरती. बॉल झालेत आतापर्यंत या ओव्हरमधील 4. फटका चांगल्या समोर खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. 1च रन इथे कंप्लीट होईल. व्हेरी गुड फिल्डिंग. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं पाहायला मिळतोय. धावसंख्या 1ने पुढे सर केली 8 धावा फलकावरती. 11.40 ची सरासरी गाठायची होती सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला आहे. टॅप केला बॉलला. यावेळेस मात्र वाईडी स्ट्रॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. रन्स मिळते 1 आणि या षटकामध्ये थोडीशी शांतता पाहायला मिळाली. एकही मोठा फटका नाही आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून इथे मात्र स्कोरबोर्ड हातात ठेवला गेला. केवळ आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपण पाहतो अजयच्या माध्यमातून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावेचा पाठलाग करत असताना शार्क 11 टीम
बिनगडी बाद 9 धावा स्कोरबोर्ड वरती. इथे पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे रणनीती असेल अजय आणि केवलच्या माध्यमातून गोलंदाज झालाय राहुल पतंगे. फटका यावेळेस माझा शॉर्ट पॉइंटला खेळलेत खेळाडू ते उपस्थित आणि जाईल चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजयच्या बॅटमध्ये पहिला चौकार. अजयच्या बॅटमध्ये दुसरा चौकार. अजयच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे शांतता ठेवली अजयनं आणि या षटकामध्ये आता पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर मात्र मोठे स्ट्रोक येत आहे. टीमची धावसंख्या रोहित एकूण आपण पाहतोय 17 वरती पोहोचलाय शार्क 11 टीम. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट नव्हते राऊंड द विकेट आता असतील. कोलबा टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र रन्स मिळते फक्त एक. धावसंख्या 18 धावा स्कोरबोर्ड वरती. जर्सी नंबर विराट कोहली. स्ट्राईक रोटेट होते पुन्हा एकदा आता केवल येतो स्ट्रायकिंग एंडला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन राऊंड द विकेट न पुन्हा एकदा तयार. राहुल समोर खेळत फटका चांगला पाहायला मिळतोय. खेळाडूला संधीच मिळाली नाहीये. जातोय चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस फलंदाज केवलच्या बॅटमधनं पहिला चौकार. चेंडू अद्याप शिल्लक असतील पंच. टीमची धावसंख्या 22. चांगली स्टार्ट मी म्हटलं होतं सलामी जोडीला चांगली स्टार्ट द्यावी लागेल आपल्या टीमसाठी आणि ती सुरुवात केली आहे केवलनं आणि अजयनं. फटका चांगला आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित असतील. रन्स मिळते इथे 23. 23 वरती पोहोचलाय संघ. शेवटचा चेंडू आता शिल्लक असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अजय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. उजव्या आणि डावखुऱ्या त्याचे फलंदाज आहेत त्यामुळं वारंवार क्षेत्रक्षणामध्ये बदल करतायत. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. चांगला फटका वेगवान स्ट्रोक पाहायला मिळतोय. जोपर्यंत खेळाडू पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती येतोय अजयच्या बॅटमधनं हा चौकार आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर शार्क 11 टीम पोहोचली आहे बिनगडी बाद 28-28 धावसंख्येवरती आणि
यार पहले गेंद इस बार हल्के हाथों से टकला गेंद को बिल्कुल पॉटमैन का इस्तेमाल किया बल्लेबाज अजय ने। टोटल की बात करेंगे तो टीम की रन संख्या पहुंच चुके रोहित 31 रन बन चुके स्कोर कार्ड के ऊपर। आगे पहुंचती हुई इस मुकाबले में शार्क 11 टीम, और अगर इस मुकाबले में कमबैक करना है ना तो विकेट चटकानी पड़ेगी। इस ओवर में रन भी कम खर्च करने पड़ेंगे गेंदबाज पवन को, तब जाके मुकाबला बैलेंस हो सकता है। 16 गेंदे जीत के लिए चाहिए आप 26 रन की आवश्यकता। ऑन साइड में खेला अलाउंड द कारपेट, खिलाड़ी वहां पर मौजूद मिड विकेट की रीजन में। जब तक गेंद को उठाएंगे तब तक रन मिलेगा एक। टोटल पहुंच चुके हैं 32 रन बन चुके हैं। अब भी मुकाबला जीवित है, दोनों टीम के पक्ष में मुकाबला है 50-50% में। एक तरफ देखा जाए तो अच्छी स्कोरबोर्ड पे ऊपर अच्छी रन संख्या बन चुके हैं, 32 रन बन चुके हैं। और अब जीत के लिए बात करेंगे तो 16 गेंदे और 15 गेंदे माफ कीजिए और 25 रन की आवश्यकता। पवन तैयार फिर से एक बार। दोपहर का सत्र और कड़ा मुकाबला आप देख रहे हैं। जैसे कड़ी धूप है ना वैसा ही है बड़ा मुकाबला, गर्म मुकाबला आप देख रहे हैं दोस्तों। राउंड द विकेट स्वीप किया गेंद को, लेकिन खिलाड़ी वापस मौजूद। क्या उमदा फील्डिंग दिखाते हुए खिलाड़ी वापस है, शॉट बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में। और राहुल वापस है, राहुल चौहान थे वहां पर। क्या फील्डिंग दिखाते हुए अपने टीम के लिए उन्होंने रन रोके, बिल्कुल बचाए रन। और अब जीत के लिए चाहिए 14 गेंदों में 24 रन की आवश्यकता केवल। अच्छी फील्डिंग, इसी फील्डिंग की दरकार थी और ऐसे गेंदबाजी करनी पड़ेगी, रन रोकने पड़ेंगे। अगर विकेट नहीं आ रहे तो रन रोकने पड़ेंगे। एक तरफ है जाबाज, दूसरी तरफ है जिगरबाज। जाबाज बनाम जिगरबाज के बीच में चलता हुआ एक कड़ा संघर्ष और एक बड़ा मुकाबला। विकेट कीपर राहुल और बिल्कुल पवन के बीच में थोड़ी सी चर्चा होती हुई कि कैसे गेंदबाजी करेंगे, क्या करेंगे, क्या गेम प्लानिंग होगी। और दूसरी तरफ दोनों बल्लेबाज अजय और केवल भी जानते हैं कि कैसे हमें बल्लेबाजी करनी है। 14 गेंदे और 24 रन की आवश्यकता। गेंदबाज तैयार पवन, राउंड द विकेट से अगली गेंद। इस बार सामने की तरफ खेला, खिलाड़ी थे लेकिन उससे पहुंच से बाहर। क्या दिमागदार बल्लेबाजी, केवल के बल्ले से आता हुआ ये शानदार चौका। डीजे
लगाते हुए इस शॉट के ऊपर बल्लेबाज अजय चौका। इस मुकाबले में नायक और कौन बनेगा खलनायक, जबरदस्त मुकाबला दोस्तों मैदान के अंदर। अब चौका दबा पहले गेंद के ऊपर गेंदबाज पवन का स्वागत किया, बल्लेबाज अजय ने वेलकम टू द ग्राउंड चौका लगाते हुए, और अब चाहिए 11 गेंदों में 16 रन। इस बार भी अच्छा स्ट्रोक, लेकिन वहां पर खिलाड़ी मौजूद, और देखना पड़ेगा क्या कहेंगे हमारे कमेटी मेंबर्स। वहां पर कहते हुए कि बिल्कुल खिलाड़ी लाइन से बाहर जा चुके हैं, आराम से वहां पर, और मिलेंगे फिर से एक बार शार्क 11 टीम को 4 रन। खाली बल्ले पकड़ने के लिए लाई है, क्योंकि दोनों ही खिलाड़ी खेल रहे हैं, एक तरफ अजय दूसरी तरफ केवल, और बिल्कुल उनके खिलाड़ी भी काफी खुश होते हुए, क्योंकि अब मुकाबला दोस्तों थोड़ा सा आसान हो चुका है उनके लिए। शार्क 11 टीम को चाहिए जीतने के लिए गेंदे बची। अब तक रोहित बात करेंगे तो इस ओवर की 4, यानी कि अगली आने वाली एक ओवर, यानी कि 10 गेंदे और 12 रन की आवश्यकता। 10-12 का समीकरण अब चलता हुआ मैदान के अंदर। अजय शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, पवन तैयार, ओवर द विकेट से फिर से एक बार स्विच हिट, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद स्क्वेयर की दिशा में, और रन मिलेगा 1। टोटल की बात करेंगे तो टीम की रन संख्या बन चुकी है, कुल मिला के 40 रन बन चुके हैं। अब चाहिए 9 गेंदे में 11 रन की आवश्यकता। गेंद के ऊपर बल्लेबाज होंगे जिन्होंने शानदार बल्लेबाजी अब तक की है, केवल होंगे बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक एंड के ऊपर। केवल तैयार स्ट्राइक एंड के ऊपर 9 गेंदे और 11 रन की आवश्यकता। अभी वक्त गया नहीं है, क्योंकि आने वाली 3 गेंदें यदि पवन अच्छी फेंक देना तो बिल्कुल मुकाबले में वापसी हो सकती है। सामने की तरफ खेला, खिलाड़ी वहां पर मौजूद, क्या कर रहे हैं, एक रन कंप्लीट, दूसरे रन के लिए पलटे, मौका बना रन आउट का, लेकिन क्या रफ्तार थी अजय के माध्यम से, बिल्कुल तेजी से दौड़े विकेटों के बीच में, और 2 रन कंप्लीट किया अजय और केवल ने, और 2 रन की मदद से टीम पहुंचेगी 48 के ऊपर, और अब जीत के लिए चाहिए 8 गेंदे और 9 रन की आवश्यकता। एक रन थोड़ा सा ज्यादा है, गेंदे बची है 8। आपको अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी इस मुकाबले में, अगर बिल्कुल कमबैक करना है तो ईगल्स टीम को अच्छी फील्डिंग करनी पड़ेगी, क्योंकि बहुत सारे मिसफील हो चुके हैं। एक चौका भी गया, इस बार भी बिल्कुल खराब फील्डिंग, यानी कि रन बचाने पड़ेंगे। ऑन साइड में खेलना चाहते थे बिल्कुल खिलाड़ी वहां पर मौजूद, और शॉट फाइनल की दिशा में 1 रन यहां पर मिला। 8 गेंदे बिल्कुल 7 गेंदे और 8 रन की आवश्यकता। धीरे धीरे से बिल्कुल लक्ष्य की तरफ पहुंच रही है यहाँ पर शार्क 11 टीम। मुकाबला दोस्तों शानदार होगा, यदि आने वाले गेंद डॉट फेंकते ना गेंदबाज पवन, तब भी मुकाबला आखिरी ओवर में अच्छा देखने के लिए मिलेगा। और इस बॉल के ऊपर यदि बढ़ाई जाता है अजय के बल्ले से, तो मुकाबला पूरी तरह से खुला हो सकता है, यानी कि झुक सकता है शार्क 11 टीम के पक्ष में। कौन जीतेगा मुकाबला, कौन जीतेगा, जाबाज बनाम जिगरबाज के बीच में चलता हुआ एक कड़ा संघर्ष, बड़ा मुकाबला। स्विच हिट, विनाशकाली विपरीत बुद्धि थी, ऐसी शॉट की बिल्कुल जरूरत नहीं है इस समय, और रन मिलेगा 1। अब आखिरी क्षणों तक मुकाबला आता हुआ, 6 गेंदे और जीत के लिए चाहिए कंपल्सरी 7 रन की आवश्यकता। डीजे
मुकाबला 6 गेंदे और 7 रन की आवश्यकता। अच्छी बल्लेबाजी अब तक की है, अब तक सफर अच्छा रहा है बल्लेबाजी करते हुए शार्क इलेवन टीम का अजय और केबल का। क्या आखिरी तक सफर अच्छा रहेगा? हैप्पी एंडिंग होगी कि बिल्कुल बैड एंडिंग होगी? क्योंकि आखिरी ओवर में गेंदबाज आते हुए गेंदबाजी के लिए अभिजीत, जिनके आखिरी के 2 शब्द में लिखा जाए तो जीत है, क्या जीत दिला पाएंगे? और अभिजीत की जरूरत है इस बार। हल्के हाथों से गेंद को खेला, स्क्वायर लेग की दिशा में खिलाड़ी मौजूद, क्या कर रहे? लेजी क्रिकेट आता हुआ, लेजी थ्रो पे आता हुआ। इसी समय बिल्कुल रोकना चाहिए था, एक रन यहाँ पर बन सकता था। जहां पर 1 रन था वहां पर 2 रन मिले और अब चाहिए 5 गेंदे और 5 रन की आवश्यकता, यानी रन बॉल मैच आता हुआ। 5 गेंदे 5 रन की आवश्यकता। खराब प्रदर्शन फील्डिंग के माध्यम से, यहां पर ईगल इलेवन टीम के माध्यम से। ताकत का नहीं तो बिल्कुल अपने दिमाग का इस्तेमाल कर रहे हैं अजय। जानते हैं एक रन बना के भी आप मुकाबला जीत सकते हैं, वही यहां पर कहते हुए इस बार भी रन रोका नहीं गया और खराब प्रदर्शन। दूसरे के लिए पलटे थे, दोनों के बीच में तालमेल की कमी और पहले विकेट का पतन होता हुआ रन आउट के माध्यम से अजय बैक टू द डग आउट। थ्रेड बल्लेबाज आप आउट हो चुके हैं और आप जीत के लिए चाहिए 4 गेंदे 4 रन की आवश्यकता। डीजे जीतेगा। लहरों से तैर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करनी पड़ेगी ईगल इलेवन टीम के खिलाड़ी को, रन रोकने पड़ेंगे और ज्यादा से ज्यादा डॉट गेंद की आवश्यकता है। सेट बल्लेबाज यहां पर बिल्कुल केबल होंगे, जिन्होंने भी शानदार बल्लेबाजी की अब तक अपनी टीम के लिए। अब 4 गेंदे बचे, 4 रन की आवश्यकता है। कैसे मुकाबले को फिनिश करेंगे? थोड़ा सा दबाव में आते हुए बल्लेबाज केबल, गेंदबाज तैयार, राउंड द विकेट से अभिजीत ऑन साइड में खेला, मिड विकेट की दिशा में खिलाड़ी मौजूद, रन मिलेगा। एक दूसरे रन के लिए पलटे और तेजी से 2 रन मुकम्मल करते हुए नॉन स्ट्राइक के ऊपर देव आते हुए। क्या बात है, केबल देव केबल, ये दोनों खिलाड़ी मैदान के अंदर तालमेल की बहुत अच्छी, दोनों के बीच में। आप गेंदे बची 3, यानी कि गेंदे ज्यादा है और रन कम है। 3 गेंदे 2 रन की आवश्यकता। अब थोड़ा सा प्रेशर था ना जो रिलीज हो चुका है केबल के ऊपर से। केबल जीत की दरकार है, बिल्कुल शार्क इलेवन टीम को केबल जीत की दरकार है। और दूसरी तरफ इस बार देखा जाए तो ईगल इलेवन टीम को अब भी जीत की दरकार है। मुकाबला कौन जीतेगा? 3 गेंदे 2 रन की आवश्यकता। इस आने वाली गेंद अगर प्रथमेश डॉट जाते तो मुकाबले में फिर से एक बार सामने की तरफ के लॉन्ग ऑन की दिशा में खिलाड़ी मौजूद, 1 रन कंप्लीट और अब चाहिए है जीत के लिए 2 गेंदे और 1 रन की आवश्यकता। मुकाबला आखिरी तक आ चुका है। सेसिंग कंपल्सरी, यानी कि आने वाली गेंद अगर डॉट जाती है तो 1 गेंद 1 रन बनाना पड़ेगा, लेकिन इस बार मौका है। 2 गेंदे और 1 रन की आवश्यकता है। देखिए आप इनफील्ड में आप सभी खिलाड़ी लगा सकते हैं, ऐसे कोई बंधन नहीं, पाबंदी नहीं है, लगा सकते हैं आप सभी खिलाड़ी। यानी कि देखा जाए तो रोहित चक्रव्यूह रचा जाएगा। जब चक्रव्यूह में फंसे थे अर्जुन तब बाहर निकलने का रास्ता उन्हें मालूम नहीं था, लेकिन इस बार क्या देव अपने टीम को बाहर निकाल पाएंगे?
दो गेंदे और एक रन की आवश्यकता है। चलिए मुकाबले को स्पीड अप कीजिए और दो गेंदे एक रन की आवश्यकता। इस बार फील्डिंग अच्छी हुई लेकिन तेजी से रन बढ़ोरा और मुकाबला जीता। बताते हुए क्या स्टाइल में केवल वहां पर सेलिब्रेशन करते हुए और उनके सभी खिलाड़ी मुकाबला जीता एक गेंद कर शार्क 11 टीम ने। कांग्रेचुलेशन डीजे। तीन बार पन्ने फाड़े, बिल्कुल अच्छी